स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. निरोगी आरोग्यासाठी काही टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहेत. रात्री नाभीत तेल लावल्याने मेंदू जलद काम करू लागतो आणि आरोग्यही सुधारतं. जेवणानंतर नेहमी काही मिठाई नाही तर बडीशोप खावी, यामुळे जेवण पचायला लवकरच मदत होते. दररोज आपल्या आहारात दही वापरा, कारण ते युरिन इन्फेक्शन होऊ देत नाही. तुमच्या जेवणात आलं, लसूण, दालचिनी, काळी मिरी यासारख्या मसाल्याचा समावेश करा. ते शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतात. थकवा तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत करतो, त्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता कमी होते आणि नैराश्याची भावना निर्माण होते. हे टाळण्यासाठी व्यक्तीने पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम केला पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्यावर तोंड न धुता किमान 1 ग्लास पाणी तरी प्यायला हवं. सकाळी उठल्यानंतर किमान 1000 मीटर चाला आणि असे केल्याने तुमच्या अनेक रोगांपासून बचाव होईल आणि तुमच्यामध्ये दिवसभरात ऊर्जा असेल. कधीही खूप थंड पाणी पिऊ नये. आजकाल आपण सगळे फ्रीजमधलं पाणी पितो आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूपच धोकादायक आहे. आपण नेहमी भांड्यातले पाणी प्यायचा प्रयत्न केला पाहिजे. ते अतिशय उत्तम आहे. दुकानात मिळणारे कोल्ड्रिंक्स आपण कधीही पिऊ नये. त्यात शरीराला खराब करणारी अत्यंत हानिकारक घटक असतात. घरच्या घरी लिंबू पाणी किंवा कुठलंही थंड पेय तयार करून प्या. दररोज सकाळी हिरव्या गवतावर पैदल चालल्याने दृष्टी सुधारते. नाश्त्याच्या पराठ्यांमध्ये पराठा, पांढरा ब्रेड, चहा किंवा तळलेले पदार्थ अजिबात घेऊ नये. चेहरा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्याच्यावर टोनर वापरायला अजिबात विसरू नका, कारण टोनर त्वचेचे pH संतुलन राखते. त्यामुळे त्वचा चमकदार आणि तजेलवाणी दिसू लागते. जर तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे टोनर मिळत असतील तर तुम्ही साध्या गुलाबजलचा देखील वापर करू शकता. रोज अशा गोष्टी करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. असे केल्याने तुमचं आयुष्य वाढतं. तुमची पुस्तकं वाचा, बांधकाम करा, स्वयंपाक करा, नृत्य, गायन देखील करू शकतात. हिवाळ्यात हवा कोरडी होते, त्यामुळे डोळेही कोरडे होऊ लागतात. हे टाळण्यासाठी तुमच्या खोल्यांमध्ये ह्युमिडिफायर वापरा, यामुळे तुमच्या डोळ्यातला ओलावा टिकून राहील. जेव्हा तुम्ही मसालेदार पदार्थांसह मासे खातात तेव्हा माशांची चव काहीशी बदलते, कमी होते. त्या व्यतिरिक्त माशांसह खूप मसालेदार पदार्थ खाल्ल्याने वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि अंगाला देखील सूज येऊ शकते. रात्रीच्या वेळी मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजत ठेवावे आणि सकाळी त्याची पेस्ट करून थोड्याशा कच्च्या दुधामध्ये मिसळून ती चेहऱ्याला लावावी. यामुळे चेहऱ्याची त्वचा टाईट होते, चेहऱ्यावर खूपच ग्लो येतो. खोकला जास्त वाढत असेल तर गोड पदार्थ खाऊ नये, नाहीतर घसा खराब होऊन बोलणे देखील कठीण होईल. महिलांनी मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होण्यासारख्या काही समस्यांना हलक्यात घेऊ नये. एंड्रोमेट्रियल कर्करोग गर्भाशयाचा कर्करोग असल्याने 90% अधिक स्त्रियांना अनियमित मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या दरम्यान किंवा नंतर वारंवार योनीतून रक्तस्राव होतो. अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जंक फूड खाल्ल्याने कमी वयात मधुमेहाचा धोका वाढतो. जेव्हा तुम्ही शिंकायला लागाल तेव्हा तुमचे डोके खाली करा. तुमची स्मरणशक्ती सुधारेल. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच वापरायची नाही, तर पावसाळ्यात, हिवाळ्यात देखील वापरणे तितकंच महत्त्वाचं आहे. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवतो, त्यामुळे टॅनिंग होण्याचा प्रतिबंध होतो. सकाळी उठल्याबरोबर मोबाईलचा वापर केल्याने डोकेदुखी होते. अंघोळीनंतर प्रत्येक वेळी स्वच्छ कपडे परिधान करावे. जर तुम्ही दररोज अंघोळ करत असाल पण नेहमी घाणेरडे कपडे घातले तर तुमच्या अंघोळीचा काहीही उपयोग नाही. जर तुम्ही कोणत्याही आजाराशी संबंधित औषध घेत असाल तर ते नियमित घ्या. तुमचे औषध कधीही चुकवू नका. तांत्रिक सुविधांमुळे आपलं आयुष्य सोपं झालं असलं तरी त्याचा आपल्या आरोग्यावरही आणि नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे त्याच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा. जसे की कारऐवजी चालत जा, लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. यामुळे तुमचं शरीर लवचिक होईल. त्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहील. फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये. काही लोकांना जेवताना टीव्ही पाहण्याची सवय असते, पण जेवताना टीव्ही पाहण्याची सवय ही अजिबात चांगली नसते. जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो. तुमच्या आहारात पुदिन्याच्या चटणीचा समावेश करा. ती वापरल्याने तुम्हाला थकवा जाणवणार नाही. रोज गूळ खाल्ल्याने चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स निघून जातात. रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो.
आपण जास्त वेळ टी व्ही पाहू नये. यामुळे तुमच्या डोळ्यांना नुकसान तर होतंच, पण तुमचं टाइम टेबल देखील बिघडतं. नेहमी नेहमी रात्री लवकर झोपण्याची सवय लावा. जास्त वेळ टी व्हीला चिटकून राहू नका. रात्री झोपण्यासाठी ठराविक वेळ ठेवा. काही द्राक्ष आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ती खाल्ल्याने पोट साफ होण्याला मदत होते. दही आणि खजूर एकत्र खाल्ल्याने छाती स्वच्छ राहते, कफ येत नाही आणि घसा देखील साफ राहतो. दररोज सकाळी एक टोमॅटो खातो, त्याचे केस कधीही पांढरे होत नाही. ताप कमी होत नसेल तर लगेच उकळलेल्या तांदळाचं पाणी प्यावं, फायदा होतो. ॲसिडिटीची समस्या होत असेल तर दररोज अद्रकचा तुकडा तोंडात ठेवावा, त्यामुळे ती समस्या दूर होते. डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गाजर, आवळा, हिरव्या भाज्या आणि द्राक्ष खाऊ शकतात. आजकाल मुले त्यांच्या मोबाईलवर चिकटून राहतात. त्यांना सांगा की त्यांनी कधीही मोबाईल फोनचा अतिवापर करू नये. मोबाईल फोन जवळ ठेवून झोपू नये, कारण रेडिएशनचा धोका कायम निर्माण होतो. टोमॅटोचं सूप प्यायने वजन कमी होते आणि डोळे आणि त्वचेसाठी खूपच फायदेशीर असते. जर स्त्रीला सतत रक्तरंजित किंवा दुर्गंधीयुक्त रक्तस्राव होत असेल तर कधीकधी एक मोठी समस्या दर्शवू शकते. हे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग किंवा योनी मार्गाचा कर्करोग लक्षण असू शकतं. तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या. तणावावर नियंत्रण ठेवा. पुरेशी झोप घ्या, सकस आहार घ्या, सकारात्मक विचार करा आणि आनंदी राहा, उत्साही राहा. आंबट ढेकर येणं म्हणजे पोट बिघडणं. जेव्हा एखादी व्यक्ती जास्त खाते, वेगाने जेवते, तेव्हा त्याला आंबट ढेकर येण्यास सुरुवात होते. काही लोक आंबट ढेकर येण्याची तक्रार करतात. आंबट ढेकर देखील अपचनामुळेच होते. अपचन, धूम्रपान, तणाव, कोल्ड्रिंक्स, मद्यपान केल्यामुळे आंबट ढेकर येणे, पोटात आणि छातीत जळजळ होणे, उलट्या होणे, पोट फुगणे, घसा दुखणे यासारख्या अनेक समस्या देखील निर्माण होतात. जर एखाद्या महिलेला पोटदुखी, गॅस, अपचन, फुगणे किंवा पोटात जळजळ होणे यासारख्या समस्या दीर्घकाळ होत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा. गर्भाशयात किंवा एंडोमेट्रियल कर्करोग ही लक्षणे असू शकतात. जर भूक लागत नसेल तर हे देखील कर्करोगाचं लक्षण असू शकतं. जर आपण एकाकीपणाला बळी पडलेल्या लोकांबद्दल बोललो तर भूक न लागणे, वजन कमी होणे, अस्वस्थता जाणवणे, डोकेदुखी, पोटदुखी यासारख्या समस्या त्यांच्यातही दिसून येतात. त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक लक्षणांचेही दिसते. त्रिफळा चूर्ण पाण्यात भिजवून सकाळी गाळून प्यायल्याने डोळे धुतल्यास दृष्टी सुधारते. अचानक ताप आल्यास भोपळ्याचे तुकडे करून रुग्णाच्या कपाळावर लावावे, ताप कमी होतो. पोटात गॅस झाल्यास शुद्ध हिंग बारीक करून रुई नाभीवर ठेवावं, त्यामुळे गॅस निघून जातात आणि वेदना देखील दूर होतात. ग्रीन टी हिरड्या मजबूत करतात. टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावर लावावी, चेहरा फुलासारखा चमकतो. उष्णतेपासून डोकेदुखी होत असल्यास भोपळ्याचा गर काढून कपाळावर लावावा, डोकेदुखी लगेच बरी होते. जर तुमच्या शरीरावर खाज, फोड, पिंपल्स असतील तर तुम्ही सकाळी कडुलिंबाची पाने चावून खावी, त्यामुळे तुमचं रक्त स्वच्छ होईल आणि तुम्ही या सर्व आजारांपासून दूर राहाल. स्वतःला थोडं सामाजिक बनवा, लोकांना भेटा, बोला, यामुळे तुमच्या नात्यात आपुलकी आणि प्रेम निर्माण होईल. तुम्ही लोकांपासून अलिप्त राहिल्यास त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर आणि वाईट परिणाम होतो. 10 ते 15 मिनिटे दररोज रिकाम्या पोटी व्यायाम केला चरबी वजन कमी होण्यास मदत होते. यासोबतच शरीरातलं रक्ताभिसरणही सुरळीत होऊ शकतं. बऱ्याच वेळा आपल्याला चक्कर येणं, थकवा जाणवणं, स्नायू दुखणे, अस्वच्छता यासारखी लक्षणे दिसतात. शरीरातले कॅल्शियमच्या कमतरतेमुळे असे बरेचदा घडते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात आणि स्नायूंमध्ये समस्या निर्माण होतात. चक्कर येणे, थकवा येणे आणि इतर लक्षणे ही या कमतरतेची लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत दूध, दही, चीज यासारख्या कॅल्शियमयुक्त पदार्थांचं सेवन करावं. कॅल्शियमचे योग्य प्रमाण सेवन केल्यास या समस्यांपासून आराम मिळू शकतो. कोणताही आहार, व्यायाम न करता तुमचे वजन अचानक कमी झाले तर एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण आहे. तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया, ओट्स, अंडे, पोहे, फळांचा रस, अंकुरलेले धान्य यांचा समावेश करू शकतात. आंबा खाल्ल्यानंतर हिरवी मिरची कधीही खाऊ नये. जर तुम्हाला रात्री झोपताना भीतीदायक स्वप्न पडत असतील तर रोज झोपण्यापूर्वी तुमचा बेड नीट स्वच्छ करून झोपावा. कोरफडीचा गर पाय, हातावर लावल्याने रात्रीच्या वेळी डास चावण्यापासून बचाव होतो. केळ्यासोबत लस्सी प्यायल्याने पोटदुखी थांबते.
गाजराच्या रसात मध मीठ मिसळून प्यायल्याने कमी झालेली दृष्टी देखील परत होण्यास मदत होते. खूप गरम कॉफी चहा पिल्याने पोटातला गॅस आणि नसा आकुंचन पावतात. रोज बसून झाडू मारल्याने महिलांना पाठदुखीचा त्रास होत नाही. तांब्याच्या भांड्यात कधीही दूध किंवा तूप ठेवू नये. शिजवलेला तांदूळ फ्रीजमध्ये ठेवून खूप दिवस वापरू नये, त्यामुळे जुलाब होऊ शकतो. बीटरूटमध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारात बीटरूटचा समावेश करा. सलगम भूक वाढवते आणि कोरड्या खोकल्यामध्ये खूप फायदेशीर ठरते. लसणाच्या 3 ते 4 पाकळ्या 1-2 ग्रॅम मिठात बारीक करून खाल्ल्याने डोकेदुखीपासून तुरंत आराम मिळतो. तुम्हाला अस्वस्थ थकवा वाटत असेल तर डाळिंबाच्या रसात लिंबू पिळून प्यावा. जर तुम्हाला अभ्यासात मन लागत नसेल तर त्याचा मेंदू कमजोर असेल तर त्यांना 1 किंवा 2 चमचे भिजवलेले हरभरा डाळ सकाळी खायला द्या. त्यामुळे तुमची बुद्धी तीक्ष्ण होईल. त्यांना अभ्यास करावासा वाटेल. तुम्ही डाळ गुळासोबतही खाऊ शकता. ज्या घरामध्ये लिंबाचं झाड आहे तिथे डास येत नाही. ज्या महिला कमरबंद घालतात त्यांना कधीही कंबरदुखीचा त्रास होत नाही. त्यांची पचनसंस्थाही निरोगी राहते आणि त्यांना हाडांचा त्रास देखील होत नाही. रात्री झोपण्यापूर्वी उशीवर किंवा कपड्यांवर गुलाबाचा परफ्यूम किंवा कोणताही सुगंध लावावा. तुम्हाला चांगली झोप लागेल. कडुलिंबाच्या पानाचा रस प्यायल्याने पोट साफ राहते आणि ॲलर्जीच्या समस्या देखील होत नाही. ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेरिया झाल्यास रुग्णाच्या त्वचेचा रंग बदलू शकतो. यामध्ये शरीराचा रंग पिवळा होऊ शकतो. एवढंच नाही तर डोळेही पिवळे पडू लागतात. जर तुम्हाला ब्लड कॅन्सरने ग्रासले असेल तर त्वचेवर थोडीशी दुखापत झाली तरी जास्त रक्तस्राव होतो. खरं तर रुग्णाचे हात, पाय, बोट, त्वचेवर लाल डाग आणि पुरळ उठतात. चेहऱ्यावर लाल डाग आणि पुरळ उठणे ही ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमियाची सुरुवाती लक्षणे असू शकतात. वयानुसार तुमच्या आहाराचा विचार करा. तुम्ही जे खात आहात ते निरोगी आहे याची काळजी करा. तसेच तुम्हाला तुमच्या आहारातून सर्व आवश्यक पोषकतत्व मिळायला हवी. तुमच्या आहारात ताजी फळं, भाज्या, कमी चरबीयुक्त पदार्थांचं सेवन करायला हवं. मद्यपान, धूम्रपानापासून नक्कीच दूर राहायला हवं. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर आणि 1 चमचा मध मिसळून दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्यायल्याने यकृतीची कमजोरी दूर होते. डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीराला अँटीऑक्सिडंट मिळतात आणि घसादुखीपासून देखील आराम मिळतो. लसूण भाजून त्याच्यात मध आणि व्हिनेगर मिसळून लावल्याने फोड आणि पिंपल्स दूर होतात. जास्त खोकला झाल्यास केळी आणि तुती ही फळे खाणे फायदेशीर आहे. जर तुम्हाला सदैव तरुण राहायचं असेल तर जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा लगेच तो पचवा. कारण ज्या व्यक्तीला खूप राग येतो त्याच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे लवकरच दिसू लागतात. रिकाम्या पोटी आंघोळ करावी, त्यामुळे म्हातारपण लवकर येत नाही. पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, कारण त्याच्याने सर्दी, खोकला आणि घसादुखी होण्याचा धोका असतो. दिवसातून फक्त 2 काकड्या खाल्ल्याने लठ्ठपणा झपाट्याने कमी होतो. हेल्थ चेकअप हे तुमच्या आरोग्याचं रिपोर्ट कार्ड आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक ऊर्जा मिळण्यासाठी आणि कोणत्याही गोष्टींना नियंत्रित आणण्यासाठी सतत आरोग्य तपासणी करणं गरजेचं असतं. रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. त्यामुळे रात्री कधीही पोटभर जेवू नये. नेहमी 1-2 चपाती खाल एवढे पोट उपाशीच ठेवावे. काळ्या जिऱ्याच्या तेलाने मसाज केल्याने हाडे मजबूत होतात. अश्रू रोखून ठेवल्याने डोकेदुखी आणि राग आणि रक्तदाबाचा त्रास होतो. खाण्याच्या पानांची पेस्ट बनवून कपाळावर लावावी. वाळल्यानंतर धुवावी. डोकेदुखीपासून तुरंत आराम मिळतो. पाय दुखणे, न्यूरोकोरियापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी दररोज 7 ते 8 बदाम काही दिवस सतत खावे. छातीत दुखण्याची समस्या असल्यास ओव्यांची धुणी घ्यावी. त्यामुळे छातीत दुखण्यास आराम मिळतो. जे लोक रोज सकाळी लवकर उठतात त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. अद्रक आणि लसूण समप्रमाणात बारीक करून 1 छोटा चमचा पाण्यासोबत घेतल्याने पोटात आराम मिळतो. बीटरूटची पाने उकळून त्या पाण्याने डोके धुतल्यास डोक्यातला कोरडेपणा दूर होतो. रोज सकाळी रात्री हिरव्यागार गवतावर चालल्याने दृष्टी तेज होते. दातामध्ये गरम किंवा थंडी जाणवत असेल तर कोमट पाण्यात सुमारे 2 चमचे मीठ मिसळा आणि नंतर त्याच्याने गुळण्या करा. दातामध्ये थंडी आणि गरमीची भावना थांबेल.
लसणाच्या पाकळ्या तिळाच्या तेलात बारीक करून लहान मुलांच्या मोठ्या शरीरांच्या मसाज करा. सर्दी, खोकला, कफ, दुखणे यासारख्या समस्या लवकरच आराम मिळतो. किडनी स्टोन घालण्यासाठी पुदिन्याचा जास्तीत जास्त वापर करावा. त्यामुळे स्टोन तुटण्यास आणि बाहेर पडण्यास मदत होते. तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल आणि या रेमेडींचा उपयोग काही झाला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.